निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण। तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे। ओम नमोजी अध्याय वेद प्रतिपाद्याय। जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकळार्थमती प्रकाशु। म्हणे निवृत्तीदासु अवधारी जोजी। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपुत्र। कया आठविता महापुण्य राशी। नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा। गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। धर्माच्या करिता आम्हास जगती रामाने धाडियले। ऐसे जाणोनी राम भक्ती करिता ऐश्वर्य हे लाभले। आता धर्म सख्या तुझ्या पुरतिया नम्रत्वतेने असे। इच्छा होतसे मानसी करीतसे हा देह तुझासे। जय जय रघुवीर समर्थ श्रीपादनाथं गुरुराज वैर्यं मुमोक्ष नाम ज्ञानदानैक्य दक्षं। गोटी क्षेत्रे निवासनं तं नमामि वेद विद्या वरिष्ठं। जयाच्या संगतीत विराग झाला मनोदरीचा जडभास गेला। साक्षात परमात्मा मद भेटविला। विसरू कसा मी त्या श्रीपाद पादुकांना। विसरू कसा मी त्या रामदास पादुकांना। विसरू कसा मी त्या नारायण पादुकांना। विसरू कसा मी त्या रोहिदास पादुकांना। विसरू कसा मी नानवादुकांना। विसरू कसा मी शरद पादुकांना। आता माझ्या भावा अंतराय नको देवा। आले भागा ते करीतो तुझेच नाम उच्चारितो। दृढ माझे मन येत राखावे बांधून। तुका म्हणे वाटे नको फुटू देऊ फाटे। आज षटतिला एकादशी आणि निवृत्तीनाथ महाराज यात्रा त्र्यंबकेश्वर असा दुग्ध शर्करा योग आजचा असा हा एकंदरीत दिनक्रम आहे। आणि त्या निमित्ताने मज पामराकडे ही जी केलेली सुपूर्द केलेली सेवा मी तुमच्याच कृपेने करण्याचा प्रयत्न करेल। तुमचं जसं अवधान असेल तसं होईल। आज बरेच दिवस मी नको नको म्हणत होतो। नको नको म्हणताना शेवटी तुला करावंच लागेल अशी प्रत्येक साधकाची ही जबाबदारी आहे। पण माझा उद्देश काय वेगळा आहे तो तुम्ही कोणाला सांगणार सुद्धा नाही। मी का नव्हतो इतक्या दिवस करत तर तसं काहीच नाहीये। मला ऐकायला खूप आवडतं। कमीत कमी बोलावं जास्तीत जास्त ऐकावं। पण प्रश्न आहे मग बोलेल कोण? सगळ्यांनी असा विचार केला तर ऐकायचं कोणाचं? बोलेल कोण? स्वतः फक्त नको वक्ता देखील असायला। वक्ता नसला तर कुठेच काही असं चालणार नाही। आणि म्हणून दादांनी नारायण भाऊनी अरविंद भाऊनी चेतन भाऊनी आपल्या बंटी भाऊनी सगळ्यांनी मिळून भगवंताची ती तशीच इच्छा आहे। संबंध आपल्या लोकांनी मला सांगितलं की तुम्ही का नाही कार्यक्रम करत? म्हटलं कार्यक्रम करत नाही असा मी काही अशी शपथ वगैरे घेतलेली नाहीये। बस काही दिवस नाही करणार। तर ते म्हणाले पुन्हा दादा म्हणाले की आली ते सेवा नाकारू नका। आणि म्हणून मी आता ही सेवा घेतली आहे। असो तुमच्या अवधानानुसार इथे मला जसं आता ज्ञानेश्वरी माऊली बोलून घेतील तसा मी बोलण्याचा प्रयत्न करेन। ज्ञानेश्वरी अध्याय 4 आणि 4थ्या अध्यायाचा 11वा श्लोक। ये यथा माम प्रपदन्ते तांस्तथैव भजाम्यहम मम वतर्मानु वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः। श्लोकाचा अर्थ असा आहे। श्लोकार्थ
जो मला ज्या पद्धतीने भजतो मी त्याला त्याच पद्धतीने भजतो. आता देव कसा आपल्याला भजेल? भक्ताने भगवंताला भजावे. पण भजणं हे नाव, माझी कृपा तुमच्यावर राहील, अविरत अखंड अशी माझी कृपा तुमच्यावर राहील. तुम्ही मला जे द्याल तेच तुम्हाला मी दुपटीनं करून देईल, असं भगवंत म्हणतो. आणि अशा याच्यामध्ये तो माणूस जो आहे, जो कोणी भक्ती करणारा आहे, त्याला काय फलित आहे, काय त्याचं म्हणजे काय त्याच्या ठिकाणी साठा होईल, संचय होईल, तर फक्त कृपा, कृपा आणि कृपा. आता कृपेचा कोण अर्थ कसा घेतो, कोण अर्थ कसा लावतो. एखादा दरिद्री ब्राह्मण असेल आणि त्याने अनुग्रह घेतल्या घेतल्या त्याच्या उद्या घरी जर एखाद्याची लॉटरी लागली, कोणी आलं, किंवा अजून कसली कृपा झाली, धनाचा लाभ झाला, याला जर कोणी कृपा म्हणत असेल, अजिबात नाही. असं जर म्हणायला गेलं तर मग आपले भगवान श्रीकृष्णचे एकनिष्ठ भक्त सुदामा महाराज, चोखोबर आहे, किती कष्ट झाले, पण कधीही कोणत्याही प्रकारची तक्रार नाही केली की आम्ही तुझे इतके जवळचे भक्त असूनही आमच्या वाट्याला हे 18 विश्व दारिद्र्य काप आमच्या 5वीला पुजलं गेलं आहे. म्हणजे विशेष आहे की आज भक्ती कोण करत नाही, सगळेच करतात. मुळात भक्ती कशी करावी हे विचारायला कोणाकडे तरी गेलं पाहिजे. आपण जात नाही, आपला अहम येतो. आपण जर गेलो नाही तर आपल्याला खरी भक्ती काय हे कळणार नाही. आणि खऱ्या भक्तीचं मर्म हे फक्त जे साधू संत आहेत, ओरिजिनल साधू संत, जातीवंत, ज्यांच्या नामाने आज आपल्याला जन्म मरणाचा फेरा चुकवता येतो, असे साधू संत फार कमी त्या भूतलावर. आमचे धनराज बाबा नेहमी सांगून जातात काय की बुवा बाजीनं शिखर गाठलं रे आणि खऱ्या संतांना मागे टाकलं रे. आता मागे टाकलं म्हणजे नेमकं काय? तर तो असा प्रकार आहे की यांना कळत काहीच नाही त्यातलं, परंतु आम्ही कोणीतरी आहोत, आम्हाला काहीतरी येतं हे दाखवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे मागे टाकणं. वास्तविक पाहता संत आहेत, ते संत कधीही मागे पडू शकत नाही. तुमच्या स्मरणात असेल की आपले धनराज बाबा इतकं कठोर बोलतात, कडू बोलतात. बरं, म्हणून त्यांना काय म्हणावं, म्हणून त्यांना ते असं बोलतात तसं बोलतात हे बोलण्याचा अधिकार आपल्याला अजिबात नाही. कारण ज्याला जसा रोग आहे त्याला तसं इंजेक्शन देणं फार गरजेचं असतं, नाही का? की माझ्या बोलण्याचा तुम्हाला येईल थोडाफार राग, होईल थोडाफार त्रास, पण गुण हमखास, आणि गुण येणं फार गरजेचं असतं. माऊली ज्ञानेश्वर महाराजांची एक ओवी आहे की का औषधाची या कडवटपणी जैसी अमृताची पुरवणी, ते आहाती परी न दिशे गुणी प्रकट होय. माणसाच्या बोलण्यामध्ये एक माधुर्य आहे, एक कडवटपणा आहे, एक तुरटपणा आहे, खारटपणा, आंबटपणा, सगळं काही त्याच्यामध्ये आलं. जसे आपण इतर प्रकारची व्यंजनं खातो त्यामध्ये आपल्याला सगळ्याची गरज असते, पण कधी कधी आपल्याला म्हणा, आपल्या घरातल्या आपल्या मिसेसला, आपल्या पोराबाळांना एखादा पदार्थ नाही आवडत, आपण तो खातच नाही. मग काय होतं, कालांतराने त्याची कमतरता भासते, नाही का? डॉक्टर आपल्या समोरच बसले, त्यांना माहिती आहे सगळं, की मग कळतं. तुमच्या डॉक्टरांकडे गेल्यानंतर फॅमिली डॉक्टर सांगतो, बाबा तुझ्या अमुक याच्यामध्ये अमुक अमुक हा जो गुण आहे तो नाहीये, हे विटॅमिन नाहीये, मग आता त्याची पूर्तता होण्यासाठी आपल्याला काही डोसेस द्यावे लागतील, इंजेक्शन द्यावे लागतील, 1-2 महिने जातील वगैरे, मग तुम्ही पूर्ववत व्हाल वगैरे. हे का शरीरासाठी तुम्ही इतका आटापिटा करता? थोडंसं काही झालं की, पण शरीर ज्याच्या सत्तेने आहे, ज्याने जे दिले आहे आणि त्याची इति कर्तव्यता सुद्धा सांगितली आहे साधू संतांनी, मग त्याची पूर्तता का नाही करत? फार मोठा गहन प्रश्न आहे. हे असं जर झालं नाही तर सांगतात तुमचा जन्म फुकट आहे. फुकट कसं आहे तर नाथ महाराज सांगतात काय, पावनिया मनुष्यपणा जो न साधिया ब्रह्मज्ञाना, तो लांढा गर्दभ जाणा पुच्छे विणा दुपाई. मनुष्य देह हे एक असं साधन आहे की त्या साधनाने तुम्ही जगातली सर्व सुख मिळवू शकतात, परंतु हे सुख जर नाही मिळवलं तर तुमचा मनुष्य देह व्यर्थ आहे. जन्म आला हेला आणि पाणी वाहता वाहताची मेला. सगळेच मरणार आहे, परंतु मरण्याआधी या गोष्टीचं
काय करायला पाहिजे, हा फैसला करायला पाहिजे. आपलं आपण हित आपल्याला कळलं पाहिजे. मरणाआधी सावध व्हावे, हित आपुले साधून घ्यावे. हे जर साधून नाही घेतलं तर पुन्हा पुन्हा जन्माला यायचंय का, मरायचंय का? म्हणून भक्ती त्या पद्धतीने करा ज्या पद्धतीने साधू संतांनी सांगितले आहे, शास्त्राने सांगितलेले आहे. भक्ती कोण करत नाही, भक्ती सगळे करतात. फक्त भक्तीची तुमची आमची जी भक्ती करण्यामागचा जो उद्देश आहे तो उद्देश कसा असावा सांगतात. मनी नाही आस त्याचा पांडुरंग दास. तुमच्या अंतःकरणामध्ये कोणत्याही प्रकारची आस नसावी. पारंपरिक तुमचा हा जो लौकिक जो तुम्हाला सुख आहे तो सुख कसा आहे सांगितलं, क्षणिक आहे. तो आज असेल, उद्या नसेल, परवा असेल. म्हणजे त्याच्यामध्ये कशी अखंडता आहे, अखंडता नाहीये, खंड आहे. आणि हे सुख जे आहे त्या सुखाचा तो अधिकारी मनुष्य देहाची यज्ञाने सच्चित आनंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकनितला असेल. त्याने एवढी कृपा करूनच तुम्हाला हा देह बहाल केला. जा, तुला हे करायचं, हे केल्याशिवाय राहू नको. आणि तरी सुद्धा आपण करत नाही. तर त्याचं कारण असं आहे, आपण मायेमध्ये गुरफटलोय. आपण ज्या साधनाची साधना करायला हवी त्याची करत नाहीये. कारण काय, एकच आहे, आळशी झालाय मनुष्य, आळशी झालाय. आणि त्याला कमीत कमी प्रयत्न करून जास्तीत जास्त सुखाची अपेक्षा आहे. इथे सांगितलं असं सुख आहे, असं सुख आहे की तुम्ही एकदा त्यात आल्यानंतर त्या सुखाला पारावार नाही. फक्त तुमचा मार्ग जो आहे, तुमचं मार्गक्रमण हे चुकीच्या मार्गाने होता कामा नये. अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती आणि तयाची चित्ती बोध कैसा. परमार्थात आल्यानंतर बोध फार महत्वाचा आहे. बोध सगळीकडेच होतो, पण त्या बोधाला काहीही म्हणजे महत्व दिलेलं नाही. बोध फक्त एवढाच व्हावा की मी कोण आहे, मी आलो कुठून, मला जायचंय कुठं आहे. आणि हे फक्त साधू संतच तुम्हाला सांगू शकतील. परंतु त्यांच्या मार्गाने गेलं पाहिजे. मार्ग दाऊनी गेले आधी दयानिधी संतते आणि तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. बरं, काही लोक घाबरतात, आम्हाला डायरेक्ट याच्यात टाकतील या पंथात आणि आमच्यावर मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या आमच्याकडून काय वर्गाने घेतील, कुठं काय घेतील. अजिबात तसं नाहीये. अहो, साधू संत इतके निर्मळ म्हणायचे, त्यांना तुम्हाला पाहिल्यानंतरच कळतं तुम्ही काय करू शकता आणि काय करू शकत नाही. त्याच्यामुळे एवढा भार ते तुमच्यावर अजिबात टाकत नाही. काय, मार्ग दाऊनी मार्ग दाऊनी गेले आधी दयानिधी संतते तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. मला दुसरं म्हणायचं होतं, असो घेतलेला श्लोक ये यथा माम प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्य पाक सर्वशः. आणि ओवी आहे, एरवी तरी पाही जो जैसा माझे ठाई भजती तया मी ही तैसाची भजे. देखे मनुष्य दात सकळ हे स्वभावताच भजनशीळ जाहाले असे केवळ माझे ठाई परी ज्ञाने विने नाशिले. जे बुद्धी भेदासी आले तेनेची कल्पिले अनेक तत्व म्हणून अभेदी भेदू देखती अनाम्या नाम ठेविती देवी देव म्हणती अचर्चाती. जे सर्वत्र सदा सम तेथ विभाग अधुमोत्तम अतिवशे संभ्रम विवंचिती. हाच फरक झालेला आहे. मनुष्य जन्माला आल्या आल्यास तो सांगितले ज्ञानी आहे. त्याच्या ठिकाणी तो जन्माला आल्यानंतर आईच्या स्तनाला बिलपतो, म्हणजे त्याला ते ज्ञान आहे. बरोबर आहे, हे खावं. म्हणजे कधी कधी समजा बोट वगैरे दिलं, बोटही चोखतो, पण त्याला ते कळतं, मग तो बाजूलाही करतो. आमचं जयरींचं नेहमीच उदाहरण असतं. इतकं बारीक लक्ष असायला पाहिजे. परमार्थ करताना इतकं बारीक लक्ष असायला पाहिजे. आमचे जयरी आजूबाजूची उदाहरणं देतात जास्तीत जास्त, लांब जायची गरज नाही. आता सगळ्यांना ते जमतं असं नाही. आम्ही आजही प्रयत्न करतो, पण आम्हाला अजून ते जमत नाही. का? कारण की जिसकी उसकी टेक सबकी निशाणी एक, तेवढंच एक आहे. प्रत्येकाची हातोटी वेगवेगळी आहे. कोण कसा बोलेल, कोण कसा बोलेल. पण त्यांचं असं आहे की समोर बसलेला श्रोता वर्ग कमीत कमी वेळेमध्ये आणि जास्तीत जास्त डोक्याची खिचडी न करता त्याला समजेल अशा भाषेत त्यांचं सांगणं असतं. आणि खरं तर परमार्थ हा असाच आहे.
माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या काळामध्ये माऊलींनी सोपं केलं तुमच्या आमच्यासाठी ते हे, म्हणून आज आपण हे पाहतोय. नाही तर पूर्वी हे ऐकू शकत नव्हतो आपण, नाही का. कुठे जर असा कार्यक्रम असेल तर ऐकू, सर्वसामान्यांना अजिबात अधिकार नव्हता. का? कारण की हे उच्चवर्णीय जे आहेत, ब्राह्मण कुळातले आहेत, यांनाच फक्त ते पठण करण्याचा अधिकार होता, ऐकण्याचा, बोलण्याचा, चर्चा करण्याचा. तुम्ही आम्ही चर्चाच करू शकत नाही. बोललो तर जीभ छाटली जायची, कानाने ऐकायचा प्रयत्न केला कानात शिश होतलं जायचं, डोळ्याने पाहायचा प्रयत्न केला तर वगैरे वगैरे बराच त्रास होता. दादा खूप सुंदर सांगतात, म्हणजे की ह्या अशा पद्धतीने जर असं वागणं त्या पद्धतीचं होतं. आजही आहे, नाही असं नाही, पण तितकं नाहीये. आज तुम्हा आम्हाला इतकी मुभा आहे की तुम्ही आम्ही सहजतेने हा परमार्थ करू शकतो, पण तरी माणूस करायला मागत नाही. त्याच्याही मागची काही कारण आहेत की बहुत जन्मांती जन्मलासी नरा आणि देवतो सोयरा करी. आता आपण असं बऱ्याचदा कीर्तनातून सांगतो, प्रवचनातून सांगतो, पण तो काय करील, तो जीव काय करील, तो असा मायेमध्ये फसलेला आहे की त्याला ते माहीतच नाहीये, किंबहुना त्याला माहीत करूनच घ्यायचं नाहीये. हा माणूस झोपलेला असेल तर त्याला जागा करता येतं, पण ज्याने झोपेचं सोंग केलंय त्याला जागा करू शकत नाही. तो काय करतो, काहीतरी कारणं सांगतो. मग ती कारणं सांगतो, त्याचं कारण हे मायेचा जो एक बंधन आहे, त्या जीवावर इतकं बंधन असतं की तो त्याच्यातून सुटूच शकत नाही. पण भगवान श्रीकृष्ण सांगतात, अरे ही तुझी माया आहे. ही कोणती माया आहे? ही माझीच माया आहे, ही अद्भुत आहे आणि ती माझीच आहे. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपदन्ते माया मेताम तरंतीते. ही माया कशी सांगितले तर ही लौकिक नाही, अलौकिक आहे. तुम्हाला सहजतेने नाही तोडता येणार मला माहिती आहे, पण साधू संत जीवाचा आटापिटा करून सांगतायत ना, रक्त ओकून सांगतायत, तरी तुम्ही ऐकत नाही. एकदा ऐकून बघा, भलं होईल. आणि अशी माया सांगितलं कशी जाईल तर ज्या पद्धतीने एखाद्या पोहणाऱ्याला, आपल्यासारख्या सर्वसाधारण माणसाला ज्याला पोहताच येत नाही, त्याला जर सांगितलं हा समुद्र पार कर, तो म्हणेल मला नावेने, बोटीने, जहाजेने, बरोबर आहे. आणि एखादा पैलवान असेल तो म्हणेल सोय नाही तर हरकत नाही, पोहून जातो. असेल त्याच्यात क्षमता, जाईलही एखाद्या वेळेला, पण त्याच्यामध्ये धोका किती आहे, सुसरी आहे, मगरी आहेत, मोठे मोठे मासे आहेत, वगैरे वगैरे बरंच काही आहे. म्हणजे अशक्य आहे, अशक्य बाब आहे. पण असं सगळं असताना त्याने सांगितलंय भगवंताने की याला एक उपाय आहे माझ्याकडे. साधू संत जे सांगतात ना ते करा, ते नाम घ्या. ते नाम घेतल्यावर काय होईल की तुम्हाला जसं बैलगाडीमध्ये तुम्ही बसलात आणि छोटे छोटे खाच खळगे लक्षात येत नाही, कारण बैलगाडीची चाकं मोठी असतात, नाही का. त्याच पद्धतीने तुम्हाला जाणवेल, बाकी तो त्रास होणार नाही. मग इतकं जर सोपं आहे तर करायला का मागत नाही? करायला का मागत नाही तर तो म्हणतात ना की देव आला द्यायला आणि पदर नाही घ्यायला. दैव तुमचं इतकं चांगलं आहे, माणूस बोलूच शकत नाही माझं दैव चांगलं नाही, माझं नशीब जन्म नाही चांगलं नाही. मनुष्य जन्म मिळाला आहे यासारखी श्रीमंती, यासारखं वैभव दुसरं कोणतंच नाही. कारण भगवंताने तुमच्यावर कृपा केली आणि तुम्हाला नरदेह दिला. नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, जे देवची होऊ म्हणती ते देव होती तरी चित्ती कान धरावे. हरि कृपा तब जानिए दे मानव अवतार, और संत कृपा तब जानिए मुक्त करे संसार. त्याने तुम्हाला हा नरदेह दिला आहे, ही देवकृपा केलेली आहे. आता ती देवकृपा केली आहे ती कशासाठी केलेली आहे तर डायरेक्ट तू संतांच्या चरणावर जा, संतांच्या चरणावर जा, संतांना शरण जा आणि मग त्यांच्याकडून ते जाणून घे.
आता हे जाणून घ्यायचं म्हटल्यानंतर नेमकं काय करायचं सांगितलं तर असं तसं तुम्हाला माहित नाही तर पुन्हा दुसरा श्लोक सांगतो काय करायचं आहे, कशा पद्धतीने जायचं. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानी नस्तत्वदर्शिनः. की अशा साधू संतांना शरण जायचं आहे, त्यांना लोटांगण घालायचं आहे, त्यांची सेवा करायची आहे आणि मग हळूहळू त्यांना काही प्रश्न करायचे आहेत आणि त्या प्रश्नांचं निरसन होईल तुमच्या आणि तेव्हा तुमच्यावरती कृपा होईल. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आठी आणावे तरी संता या भजावे सर्वस्व. ते ज्ञान म्हणजे कोणतं ज्ञान. आपल्याकडे बरेचसे ज्ञान आहे. आज आपलं लहान मूल जन्माला येण्याआधीच आपण विचार करतो की या मुलाला कुठे शाळेत टाकायचं आहे, याला फार मोठा ज्ञानी बनवायचं आहे, याचं स्वतःचं पोटही भरता आलं पाहिजे आणि त्याचं नावलौकिक सुद्धा चांगला वाढला पाहिजे, असं काही करायचं. मग तो जन्माला आला, त्याला चांगल्या मोठ्या शाळेत टाकलं, कॉलेज झालं, चांगला एखादा कोर्स डिप्लोमा करून तो मोठा डॉक्टर इंजिनियर वगैरे IPS ऑफिसर वगैरे काहीतरी झाला. पोट भरण्याचं साधनही आहे आणि जगात चांगला नावलौकिक आहे, दरारा आहे, सगळं काही मिळालेलं आहे. हे ज्ञान का नाही, हे फक्त पोट भरायचं ज्ञान आहे. हे हमाली करून सुद्धा पोट भरता येईल, हमाली करून सुद्धा भरता येईल, अगदी कोणती छोट्या छोटी कामं करून सुद्धा भरता येईल. पण ते ज्ञान म्हणजे कोणतं, ज्याच्याने जन्म मरणाचा फेरा चुकवला जातो. या देहाचे अष्टसात्विक भाव ज्याने होतात ते ज्ञान अगदी कोणत्याही मंत्राने सुद्धा सांगितलं होणार नाही. काय मंत्राने काय होईल सांगितलंय, तंत्र मंत्र उपदेशिती ऐशी गुरु आहेत आयतेची घरोघरी परी शिष्या ते सद्वस्तू मिळवून दाविती. भगवान श्रीकृष्ण म्हणती तयासी सद्गुरु. सद्गुरूची व्याख्या डेफिनेशन जी आहे ती इतकी सुंदर कोणी सांगितली आहे, भगवान श्रीकृष्णाने. कोणाची ताकद, माझं ते खरं म्हणाल तर तोंड कशी पडाल. खुद डुबे तो डुबे यजमान को साथ में लेके डुबे. असं जर झालं तर काही फायदा नाही. आणि ते ज्ञान तुमच्या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला काय होतं सांगितलं, तुमचे अष्टसात्विक भाव होतात. अष्टसात्विक भाव म्हणजे नेमकं काय तर 8 प्रकारचे भाव आहेत. हे 8 प्रकारचे भाव आहेत. तुमच्या ठिकाणी डोळ्याला तुमचे अश्रू येणं, तुमचं अंग ताठणं, थरकाप होणं, नाचतो गातो वेळासारखा पडतो काय, हसती रडती पडती एकमेकावरती म्हणती आनंदाचा पूरा, कापे तो थरारी स्वरूप देखे नेत्री आणि अश्रू त्या भितरी वाहत असे. अष्टसात्विक भाव हा जो शब्द आहे हा मला काही आधी माहीतच नव्हतं. या संप्रदायात आल्यानंतर अष्टसात्विक भाव ऐकायचो, पण सगळ्यांच्याच प्रवचनातून ते 8 भाव काय क्लिअर होत नाही. जसं त्याला माहिती असेल तसं. सत्यम भाऊंच्या घरात बसलो आणि त्याच्यावर लिहिलं होतं. त्याच्यावर लिहिलेले ते 8 भाव मी बघितले. कोणता पहिला भाव कोणता, स्तंभ, श्वेद, रोमांच, वैवर्ण्य, स्वरभंग, वैपथू, अश्रू आणि प्रलय हे अष्टसात्विक भाव म्हणतात याला. आता स्तंभ म्हणजे काय, स्तंभ म्हणजे लाकडासारखा एखाद्या पिलर सारखा तो असा उभाच राहतो. ह्या अवस्था आमच्या स्वतःच्या सुद्धा झालेल्या आहेत. तेव्हा आम्हाला कळतं. आमच्या केंद्रातून बाहेर कोणाला तरी कार्यक्रम झाला म्हणून सोडायला आम्ही आलो तो 2-2, 3-3 तास एकाच जागेवर स्तंभासारखे उभे होईल. ही कोणती अवस्था आहे, अवस्था होते तेव्हा सुद्धा आणि चालती बोलती सुद्धा अवस्था आहेत. शुद्धीवर असताना सुद्धा ही अवस्था. रोमांच म्हणजे तुमच्या आमच्या शरीरावर असणारे हे जितके रोमांच आहेत, जितके केस आहेत ते असे ताट उभे राहतात. श्वेद
श्वेत म्हणजे तुमच्या अंगावर घाम येणार. स्तंभ श्वेत रोमांच वैपथ्यू. तुमच्या शरीराचा जो रंग आहे त्याच्यामध्ये सुद्धा चेंजेस होतो. काळा असेल तर गोरा दिसतो. हा काही वेगवेगळ्या दिसतो याच्यात. म्हणजे तुम्हाला थोडीशी तुमच्या कांतीला एक विशिष्ट प्रकारचं ग्लो येतो, तेज येतं. वैवर्ण्य. हा वैवर्ण्य म्हणजे कांपणं. वैपथ्यू म्हणजे कापणं आणि वैवर्ण्य म्हणजे तेज. म्हणजे वर्ण आहे ना, वर्णामध्ये असा वर्ण म्हणजे रंग, बरोबर. आणि अश्रू. अश्रू अशा अश्रूंचा जो पूर आहे तो थांबतच नाही. मी सगळ्यांचं निरीक्षण करतो. काय कोणास ठाऊक काय लावलंय आतमध्ये, काय ती बोरिंग लावली काय लावली माहित नाही. अश्रू थांबतच नाही काहींची. ती ते तसं. आणि मग प्रलय. प्रलय काय, गाये नाचे उडे आपुलिया छंदे. मग हा कधी, हे कधी होईल तर त्या पद्धतीने केलं तर. त्या पद्धतीने म्हणजे नेमकं कोणत्या पद्धतीने ते सांगतात हे पहिल्या ओबीमध्ये. एरवी तरी पाहे जो जैसा माझे ठाई भजती तया मीही तैसाची भजे. तो मला या पद्धतीने भजतो की त्याची तहान भूक त्याला काही लागतच नाही. का? कारण की तुमच्या आमच्या ठिकाणी असणारी ही अमृतकुपी आहे. चिंतन अशा पद्धतीने करा. म्हणजे जे करतात ते सांगतात, जे करत नाही ते सांगूच शकत नाही. त्यांचा अनुभव आहे. 2, 3, 4 दिवस झाले होते माझी स्थिती अशी का मला काही कळेच ना. म्हणजे काही खायची इच्छा होत नाही, प्यायची इच्छा होत नाही, काहीच नाही. 4 का 5 दिवस मी तसाच होतो. आणि एकदम हा नामस्मरण करून 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 एकदम असं वाटायचं फुटतो की काय असं व्हायचं. आणि मग तशा स्थितीमध्ये ते शरद बाबा घरी आले होते. तर म्हणाले काय सगळं काही बरं आहे ना. तर मी म्हटलं हो बरं आहे बाबा, पण मला भूक लागत नाही, तहान लागत नाही. ते म्हणाले चांगलं आहे ना. मग चांगलं आहे म्हणे. खर्च वाचतो, सगळ्याच गोष्टी वाचतात. अरे हे याच्यासाठी तर पोटासाठी तर सगळी धडपड आहे. माणूस सकाळी घरून निघतो पोट भरण्यासाठी आणि तुझं पोट भरलेलं असेल तर चांगली गोष्ट आहे म्हणे. ही स्थिती होते, नाही म्हणायची सोय नाही, होते, प्रश्नच नाही. पण त्याच्यासाठी त्या पद्धतीचं चिंतन पाहिजे. आणि चिंतन कधी होईल तर तुमचा समागम, तुमची संगत तुम्हाला कोणाची आहे, कशा पद्धतीने सतत तुम्ही करताय त्याच्यावर आहे. आज एकादशीला कुठेतरी गेलंय, परत 2-4 वर्ष कुठं जायचं नाही, मग काय होणार? संगत नाही तुम्हाला ना, समागम होत नाही. समागमाला फार महत्व आहे. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. तुकाराम महाराजांचं अजून दुसरं एक प्रमाण आहे. तुका म्हणे येथे न चालत तर तातडी प्राप्त काळ घडी आल्याविना. काही लोक हे धरतात, ते म्हणतात तुम्ही सांगतात तातडी करा आणि हे सांगतात तातडी करायची गरज नाही, होईल तेव्हा होईल. संत समागम घेतलाच पाहिजे. तो घेतला तर ते पुढे आहे. बाकी तसं आडवत ज्याला लावायचं तो आडवाच राहील, तो कधीच उभा होणार नाही. तो उभा असून सुद्धा तो आडवाच आहे. ही स्थिती तशा पद्धतीची झाली तर होते. ती कशी होती माऊली सांगतात, ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, जैसा अमृताचा निर्जरू प्रसवे जयाचा जठोरू तया क्षुदे तृषेचा अडदरू काहीची नाही. त्याच्या ठिकाणी काय होतं तर सतत नामस्मरण करत असल्याने ती सांगतात ती अमृतकुपी आहे. ती जी आहे तिचं जे तोंड आहे ते असं फुलतं आणि फुलल्यानंतर त्याच्यातलं फार काही नाही, नळाला धार लागते अशी नाही, एकच थेंब पडतो. तो कुठं? तुमच्या कुंडलिनी शक्तीवर. आणि ती कुंडलिनी शक्ती, तो जठराग्नी काय म्हणाल ते लागलीच तो काय होतो? शांत होतो. क्षुधा शांती म्हणतात आपण. तो क्षुधा शांती सेंटर म्हणजे जेवणाची सोय जिथे आहे ते जेवण मिळालं. कुणाला मिळालं? ज्याला मिळायचं त्याला मिळालं. पोट भरणारा जो असेल ना नुसता
हादरणारा, त्याला त्याचं काही काम नाही आणि त्याला ही स्थिती प्राप्त होणार नाही, तेव्हा त्या स्थितीला गेल्यानंतर ती स्थिती प्राप्त होते सांगितली. आणि असं ज्या झालं ज्या क्षणाला, त्या क्षणाला इतकं प्रसन्न वाटतं, इतकं प्रसन्न वाटतं, मग त्याच्या ठिकाणी कोणतं दुःख नसतं. देखे अखंडित प्रसन्नता आथी जेथ चित्ता तेथ समजता दुःखा रिगणे नाही. तिथे दुःख औषधाला सुद्धा उरलेलं नसतं. का नाही? कारण सततम कीर्तयन्तो माम यतंतश्च दृढवता नमस्यन्तश्च माम भक्ता नित्ययुक्ता उपासते. सतत चिंतन करणं हा त्याचा स्वभाव बनलेला आहे. स्वभाव, अभाव, प्रभाव असे शब्द आहेत नाही का. स्वभाव म्हणजे त्याच्या रक्तात येते, रक्तात आहे, ज्याच्या रक्तात आहे ना ते काढता येत नाही. बरं वाईट काही असेल ते मनुष्याचा बोलतो स्वभाव, त्याच्या स्वभावाला औषध नाही. मनुष्य गेला तरच तो जाईल, पण गेल्यानंतर पण जाईल की नाही सांगत नाही. पुढे कोणत्या जन्मात तो स्वभाव घेऊन जातो तो, बरोबर ना. म्हणजे ह्याचा स्वभाव असा झालेला आहे की मी उठलो ना रात्री झोपेपर्यंत किंवा झोपेत सुद्धा माझं चिंतन व्हावं, असा ज्याचा विचार असेल, असा ज्याचा विचार असेल, भगवंत त्याच्याबद्दल बोलता येते. एरवी तरी पाय जो जैसा माझी ठाई भजती तया मी ही तैसाची भजे, मी त्याला त्याच पद्धतीने भजेन. असं भजन कोणाचं होतं? कोणाचं होतं नाही, सगळ्यांचंच झालं पाहिजे. ज्याने ज्याने अनुग्रह घेतला त्याचं त्याचं झालंच पाहिजे. होत नसेल तर तुमचं तुम्ही तपासून पहा. कारण माऊलींच्या ओव्या इतक्या डेंजर आहेत. फक्त तुम्हाला माऊली दिसते, नाथ महाराज दिसतात, तुकाराम यांचं वैराग्य दिसतं, यांचा जो शांतपणा जो आहे तेवढा दिसतो. किती कठोर बोललेले आहेत. म्हणजे तुम्हाला आम्हाला बोलले का हो, तुमच्या आमच्यात असलेल्या अवगुणांना बोललेले नाही का. मग तो अवगुण टाकला पाहिजे की नाही आपण. गुण तुका म्हणे हेका आणि गुण घेऊन अवगुण टाका. हा हेका असला पाहिजे आयुष्यामध्ये. मला अवगुण टाकायचे, मला अवगुण टाकायचे असं म्हणता टाकता सुद्धा आले पाहिजे. किती तास चिंतन करायचं आहे? दिवसभर जर तुम्ही काही बघत असाल, टीव्ही बघत असाल, इतर काही उलाढाल्या करत असाल, किती तास करता? पोट भरायचं साधन किती तास करता? कोणी 16 तास, कोणी 8 तास, कोणी 12 तास. मग चिंतन निदान 3 तास नको करायला. 3 टाइम खातो माणूस तो. सकाळ दुपार संध्याकाळ 1-1 तास करायला पाहिजे. 1-1 तास नको, 2 तास, 1 तास तरी, अर्धा तास तरी. याच्या पुढे नाही, याच्या कमी आलो संपला विषय. खरोखर करता का तपासून पहा. मी कोणाला काय डिग्री लावायला बसलो नाही, पण मला पटत नाही, मला करमत नाही. जर एक दिवस नाही बसलो ना माऊली तर अगदीच काहीतरी हरवल्यासारखं वाटतं. हे असं वाटलंच पाहिजे. तर तुम्ही जातीवंत संतांचे कोण आहात? हा, वारस आहात. नाहीतर अनवरस. अनवरस म्हणजे त्याला काहीच नाही, त्याला काहीच भेटणार नाही. कुठंच नाव नाही, काय नाही, त्याला काही भेटणार नाही. कारण तो अधिकृत नाहीये, बेवारस आहे. तो बेवारसच झाल्यासारखा. मग तुम्ही आम्ही तसे आहोत काय? नाही. आम्ही संतांचे आहोत, संतांचे वारस आहोत. सिंहाचे बछडे, वाघाचे बछडे, हे सगळं आम्हाला लागू पडतं. आणि असा परमार्थ सोडून तुम्ही दुसऱ्या जर गोष्टीच्या मागे लागत असाल, एकादशीचं सुद्धा असंच आहे. एकादशीचं महात्म्य ते सुद्धा ओळखून केलं पाहिजे. लोक करतात एकादशी, पण तेवढं अनुकरण करत नाही एकादशीचं. आमचे जयहरी करतात ते दशमीपासूनच त्यांची एकादशी चालू होती. 3 दिवसाचं त्यांचं व्रत असतं. नको तेवढं, एका दिवसाचं असलं आपलं बस. मलाही जमत नाही, बस एकादशी दुसऱ्या दिवशी सोडायची असते लगेच. पण म्हणजे एकादशी दिवशी नेमकं काय झालं पाहिजे? तुमचे हे जे 11 आहे, एकादश म्हणजे 11, दशम आणि एकादश 11, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 1 मन, हे एका दिशेत आलं पाहिजे. हे नाव एकादश. म्हणजे काय? एका दिशेत येणं म्हणजे नेमकं काय? तर त्या दिवशी, इतर दिवशी समजा करत नसाल तर निदान त्या दिवशी तरी चिंतन अशा पद्धतीचं करा की तुमचे इंद्रिय गळीत गात्र झाले पाहिजे, तुमचं मन उन्मन झालं पाहिजे, सगळ्या इंद्रियांना तो चाळा लागला पाहिजे. कसला?
पडिले वळण इंद्रिया सकळ भाव तो निराळा नाही दुजा नामस्मरणाचा लागला पाहिजे. छंद नामाचा, छंद नाही नामाचा. आणि तो देह काय कामाचा. तो देह काहीच कामाचा नाहीये. पण झालंय काय की आम्ही नामस्मरण न करता भगवंत आम्हाला इतकं मस्त ठेवतो ना, तर तो म्हणतो याच्यामधले फरक काय, याच्यामध्ये तफावत काय, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन करणारा चिंतन करणारा आणि चिंतन न करणारा. दोन्ही सारखेच आहेत. तसं पाहता चिंतन तो भरपूर करतो, कार्यक्रमाला पण भरपूर जातो, पण त्याचे जे हाल आहे, त्याची जी परिस्थिती आता मी पाहतोय त्यापेक्षा मी बरं आहे. मी कधीच कुठे जात नाही. माझं घर मस्त भरलेलं, बिल्डिंग मध्ये राहतोय मी, हा, आणि मस्त नोकरी आहे, मस्त माझा बँक बॅलन्स आहे, सगळं काय टकाटक चाललेलं आहे. अहो हे तुमचं प्रारब्ध आहे की तुम्ही त्या पद्धतीने राहताय. हा देह ठेवल्यानंतरच काय त्याचा विचार केलाय कधी? देह ठेवल्यानंतरही नको, लगेचच्या लगेचच. हे तुम्हाला जे मिळालेले ते तुमच्या प्रारब्धाचं मिळालेले. अन्न मान धन येतो प्रारब्धाधीन. प्रत्येक पदार्थ, प्रत्येक वस्तू ही तुम्हाला उपलब्ध होऊ शकते, पण ही वस्तू उपलब्ध होणं फार गरजेचं आहे. ती वस्तू गा मी, ही वस्तू एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐशी जी बुद्धी पुरे अहर्निष्ठी ती वस्तू गा मी. त्याला वस्तू असं नाव ठेवलेलं आहे. सकळ पदार्थ है जग माही पर कर्महीन वह पावत नाही. जगात काय नाहीये, सगळं काही आहे. फक्त त्या मार्गाने तुम्ही मार्गक्रमण केलं की ती वस्तू तुम्हाला उपलब्ध होते, तुमच्या हाती येते. तुमची तशी आहे का? तुमची तसं तुमचं जर सामर्थ्य असेल तर ते तुम्हाला प्राप्त होईल. पण आम्हाला हे सगळं नाही मिळालं तरी चालेल, नाही मिळालं तरी चालेल. आता त्या दिवशी गोपाळ बाबांच्या कीर्तनातून ऐकलं, गौरांग महाप्रभू पंढरपुरात आले होते आणि चालले होते आपल्या मूडमध्ये. तर एक जण त्यांच्या समोर आला आणि त्यांच्या पाया पडला. तर त्यांनी त्याला बाजूला केलं आणि त्याच्याकडे जे मडकं होतं त्या मडक्यामध्ये काही दही होतं ते दे म्हणाले. त्यांनी दिलं, हे पिले तर म्हणाले पैसे द्या. पैसे कसले? माझ्याकडे काही पैसे नाही, आमचा जो समुदाय आहे शिष्यवर्ग तो मागून येतोय, त्यांच्याकडून घ्या. ठीक आहे म्हणे. ते निघून गेले. तो शिष्य वर्ग तिकडून आला, हरे कृष्ण हरे रामा करत त्यांना थांबवलं आणि म्हणाले असं असं आहे, आत्ताच तुमचे जे गुरु गेले त्यांनी आमचं टाक प्यायलं आहे, तर ते म्हणाले तुमच्याकडून पैसे घ्यायला सांगितलं. ते म्हणजे आमचा गुरुच फाटका, तर आमच्याकडे दमडा कुठून असेल. ते पण निघून गेले. ठीक आहे म्हणे, काही हरकत नाही. भगवंताची अशीच इच्छा असेल की मी काही घेऊ नये, मी गरीब जरी असलो तर आज देवानी मला या स्थितीला नेलंय की काहीतरी मला कोणाला तरी देता आलं. हा, आणि त्यांनी त्या मनाने ते घरी गेले आणि बायकोला म्हणाले की अगं असं असं आहे, आज एकही छद्दाम आपल्याला मिळालेला नाहीये, परंतु ताक मात्र विकलं गेलं आहे. ताक विकलं गेलं कसं म्हणतात जर छद्दाम मिळाला नाही तर? म्हणे हे उतरू लाग आधी, नंतर सांगतो तुला. तर म्हणे उतरू काय लागायचं, हलकच असेल ना, ठेवा तुम्ही. नाही म्हणे खूप जड आहे. आणि ते जेव्हा खाली उतरवलो तेव्हा ते जड जवाहीर वगैरे त्याच्यामध्ये होते, सोनं नाणं वगैरे. पण त्यांना त्याच्यात रस नाही, अजिबात स्वारस्य नाही की हे मी मिळाले आणि आनंद झाला. नाही म्हणे याच्या मार्ग नाही. हे ज्याने दिले तो काय आहे म्हणे, तो किती सामर्थ्यवान आहे, किती धनी आहे, मला त्याच्या पाया पडायचे, त्याच्या चरणावर लोटांगण घ्यायचं. आणि ते गेले, त्यांना कुठे गेले होते तिथे गाठलं आणि पायावर लोळून घेतलं आणि ते भगवंताचे झाले. म्हणजे काय, नेमका माणूस कोण कुठे गुंतलाय, तुम्हाला गुंतायचंय कुठे? भगवंताने एक दिवशी नारदाला विचारलं. नारदा म्हणे तू नेहमीच म्हणत असतो तुमचा खरा भक्त कोण, असं का म्हणतो?
तो म्हणे साहजिकच आहे. ते म्हणे माझे तर सगळेच भक्त आहेत. नाही नाही म्हणे, खरा कोणतरी असेल ना खूप जवळचा. नारदाला नेहमी असं वाटायचं की याने माझं नाव घ्यावं, तू माझा खरा भक्त आहे म्हणून. तर म्हणे मग ऐक, खरा भक्त माझा खूप कमी आहे म्हणे. नाही कसं कमी आहे? तर त्यांनी दाखवलं. एक मोठा असा समुदाय चालला होता माणसांचा, म्हणजे भक्त म्हणूनच भगवंताचं भजन करत चालले होते. आणि म्हणे हा जो समुदाय आहे ना, हे कोण आहेत? मी भगवंत तुमचे भक्त आहेत ते. म्हणे असे भक्त? हो म्हणे बघ, पण म्हणे त्यांच्यामध्ये एखादाच असेल, सगळे नाही आहेत. म्हणे कसं आहे? बघ आता तू काय होत. तर भगवंताने सांगितलं 1000 जे लोक आहेत ना, 1000 लोक, त्या 1000मध्ये एखादा या ज्ञानाची प्राप्ती करावी या दिशेने मार्गक्रमण करतो. मनुष्य नाम सहस्रेषु कश्चिद यतती सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ती तत्वतः. तत्वाने मला ज्याला जाणायचं आहे तो खूप कमी आहे. म्हणे कसं? थांब म्हणे मी आता लीला करतो. एवढे चालले होते देवाचं नाव घेत भजन करत. त्यांना मध्येच असा एक डोंगर दिसला ज्याच्यावर भरपूर हिरे मोती जड जवाहीर पडलेले आहेत. 99% लोक तिकडे घसरले ते घ्यायला. साहजिकच आहे, पोट चालवायचं आहे म्हटल्यानंतर नुसतं भजन करून कसं चालेल? पोटही भरलं पाहिजे ना. भोका पेट भजन न होवे गोपाला, पकड तेरी कंठी और पकड तेरी माला. पोट भरलं तर भजन करून, नाही तर कसं करू? हे कोण म्हणतं? सर्वसामान्य मानव. पण जो भक्त असेल तो काय म्हणतो? देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो. पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव, देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो. हा देह त्याने दिलेला आहे, त्याने ज्याच्यासाठी दिलेला आहे त्या कामासाठी खर्च केला. मग आता त्याला उपाशी ठेवायचं की भरपेट भोजन द्यायचं, हा त्याचा भाग. बरोबर. साधू असतो तो साधू, तो याची चिंता करत नाही. पोट भरायची अजिबात कधीच चिंता करत नाही. का करत नाही? तर त्याला माहिती आहे संत न गाठी बांधई. संत असतात ते, तुम्ही जर त्यांना भोजन करायला जर बोलवलं ना, तर आता जेवतील आणि तुम्ही म्हणाल हे बांधून घ्या, दुपारच्याला होईल, संध्याकाळच्या होईल. ते नाही घेत. कोण घेतं माहितीये का? ते निघतात ना झेंडे बिंडे घेऊन, तुम्हाला वर्षभर दिसतील. काही वाऱ्यांच्या हिशोबाने जाणार आहेत, काही वर्षभर. लोअर परळला बघ, इकडं बघ, मी बघतो आज बघितलं, उद्या पण तिथंच आहे, परवा पण तिथेच आहे. बाबा तुम्ही पंढरपूरला जाणार होते, काय झालं? हा म्हणे जातोय, निघतोय आता. वर्षभर त्यांचं तेच असतं. या लोकांना तुम्ही जर जीव घातलत ना, तर तो आताचं पण खाईल, दुपारचं पण, सकाळचं पण, सगळंच बांधून घेईल. पण खरा संत आहे ना, तो ते नाही करणार. संत न गाठी बांधई उदर समाता ले, आगे पीछे गोविंद खडे, जब मांगू तब दे. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आली आघात निवाराय. याल तरी याये लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. खरोखर आहे. पण बघा, हे कोणाला जो जाईल करील त्याला. मी जर माझ्या कुटुंबातून प्रपंचातून देवाच्या मागे लागलेलो आहे, अगदी या ओवी धरून असेल, या प्रमाणाला धरून, तर माझं सांगितलंय, माझ्या घरच्यांचं नाही सांगितलंय. घरच्यांना सुद्धा तो सुखात ठेवील, पण घरच्यांना त्याची जाण असावी. ही जाण असावी की ही त्याच्या सत्तेने मी आहे म्हणून. मी फक्त माझं व्यक्तिगत वैयक्तिक म्हणत नाही, प्रत्येक जीवाचं मी तेच सांगतो, प्रत्येक कुटुंबाचं ते सांगतो. त्याला ही जाण असायला हवी. माझा श्वास ज्याच्या सत्तेने चालतोय त्याचं मी करणं गरजेचं आहे. त्याने उपाशी ठेव किंवा मला खाऊ घालो, अजिबात त्याची चिंता करता नाही. आणि हे ज्या भक्ताच्या ठिकाणी चालत असेल त्या भक्ताचं स्मरण मी करतो, त्याचा श्वास मी चालवतो. असं जर होत असेल तर म्हणा मी देवाचा भक्त आहे. पण तरी सुद्धा ते मी देवाचा भक्त आहे असं म्हणतच नाही. खरा भक्त कधीच म्हणत नाही. ते तुम्ही बघायचं असतं. आणि अशा याच्यात मग नारद म्हणाले की देवा आता काय? तो म्हणे आता काय नाही, बघितलंस ना तू, हे तत्वाने मला जाणणारे कोणीच नाही. मग आता पुढे
पुढे पुन्हा त्यांना तिथून बाजूला केलं. पुढे ज्यांची लग्न नव्हती झाली ना त्यांना एक सामूहिक विवाह सोहळा चालू होता. तिथे अनाउन्समेंट चालू होतं, कोणाचं लग्न नसेल झालं ना तर इकडे या. तर त्याच्यातले अर्धे ते तिकडे पळाले, म्हणजे आम्ही अविवाहित आहोत, सुदैवाने आज ही आमच्या संधी मिळाली. तिकडं वळालं, कोणी कुठं वळालं, कोणी कुठं वळालं. बघितलंच म्हणे याच्यातला एखादाच येईल माझ्याकडे, एखादाच येईल आणि तो एखादाच हवाय मला. आम्हाला गर्दी नकोय, आम्हाला दर्दी हवाय. आणि दर्दी जो असेल ना त्याचा हा परमार्थ आहे. गर्दी करणाऱ्याचा परमार्थ नाही. सोन्याला कीड लागत नाही, सोनं कुजत नाही, सोन्याचा भाव दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे, घसरत नाही. म्हणजे हे तत्व तर सोन्याच्याही पलीकडे. परिसाने लोखंडाला परिसाचा स्पर्श केला की सोनं होतं, हे सोन्याच्याही पलीकडचं. आणि असं असणारं ज्ञान कुणाला मिळतं ते तर फक्त माणसाला मिळतं सांगितलंय. इतर योनीच्या ठाई हा विचारच नाही. पशु काय पाप पुण्य जाणती ते तर उत्तम मध्यम भोग भोगती. आपण किती भोग भोगायचा आहे? प्रपंच जेवढा केला तेवढा कमीच आहे. सकाळी उठलो, मी कामावर गेलो, मस्त खाल्लो पिल्लो झोपलो, जमेल का? नाही जमेल. बहुत कमाया खाया पिया, बहुत कमाया खाया पिया और चैन से सोया रे, आंख खुली तब नरक में पाया, फूट फूट कर रोया रे, फूट फूट कर रोया. पण आता काय उपयोग आहे क्या? नाही ना, वेळ निघून गेली. अच्छे दिन पीछे गए हरि से किया न हेत, अच्छे दिन तो पीछे गए हरि से किया न हेत, अब पछताने से क्या होत जब चिड़िया चुग गई खेत. शेतकरी असतो ना, शेतकरी तो काय करतो? जातीवंत शेतकरी मशागत करतो, कोळपणी वगैरे काय काय म्हणतात ते सगळं करतो. बीज पेरतो, बीज आल्यानंतर पुन्हा त्याची खुरपणी वगैरे सगळं करतो, तणनाशक वगैरे त्याच्यावर टाकतो, जेणेकरून भरघोस पीक यावं हा त्याचा उद्देश असतो. इतर कोणतंही अजिबात त्याच्यामध्ये वनस्पती उगता कामा नये. उगली तर ती काढून टाकावी, कारण ते पोषक तत्व तेच खातात. मग आपला उद्देश असतो एखादं जे आपण पेरलेलं आहे ते राहतं, त्याला म्हणजे तेवढं पोषक तत्व मिळत नाही. मग त्याच्यासाठी काय करावं सांगितलं. मग हे पोषक तत्व जे आहे ते हे सगळे खातात. बरं ठीक आहे, एखाद्याने शेतात पेरलं आणि तो घरी गेला, झोपून गेला. आता मी डायरेक्ट उठतो, कुंभकर्णाची अवलाद आहे ना, 3 महिन्यात जर पीक निघत असेल ना तर मी 4थ्या महिन्यामध्ये जागा होईल आणि पीक कापायला घेईन. जमेल का? नाही जमणार. बाकी सगळ्या मधल्या प्रक्रिया आहेत ना, तर पीक आपल्या हाती येतं, नाहीतर येणार नाही. मग काय झालं? पीक आलं, काही चिमण्यांना खाल्लं, काही असे भुरटे त्यांनी कापून पण नेलं आणि मग हा गेला शेतामध्ये. आता ह्याच्या वाट्याला काय आलं? धसकट नेणार का? नाही. पीक गेलं, ताळ आहे, त्याच्या ठिकाणी ते भजन चालू आहे. फक्त भजनाची ओळख करून घ्यायची गरज आहे. मग ती कोणाकडून करून घ्यायची आहे? कोणाकडून? तर ते साधू संत पाहिजे. कसे साधू संत? मग कुणाचा पदर धरायचा आहे? ऐशियाचा पदर धरा, ऐशियाचा पदर धरा, जेने येईल घरा, जेने येईल घरा, ऐशा पदराचे धनी, ऐशा पदराचे धनी, साधू संत ऋषी मुनी, साधू संत ऋषी मुनी, ऐशियाचा पदर धरा, ऐशियाचा पदर धरा. असे साधू संत पाहिजे. कसे? येईल घरा, ब्रह्मनिष्ठ, स्तोत्रीय आणि दयाळू. दादांच्या कीर्तनामध्ये मी माझं काहीच सांगत नाही, सगळं साधू संतांचं गोष्टच घेतो. सांगितलंय मी, माझं काहीच नाही. मी ठणठण गोपाल आहे. परवा कीर्तन ऐकलं, दादांनी विषय सांगितला, ब्रह्मनिष्ठ, स्तोत्रीय आणि दयाळू.
संतांची ही लक्षणं आहेत. ब्रह्मनिष्ठ असायला हवं. ब्रह्मनिष्ठ म्हणजे काय? तर शास्त्राने जे सांगितले आहे त्या पद्धतीचे ते संत आहेत का? तसा त्यांना अनुभव आलेला आहे का? स्तोत्रीय शास्त्र जे जे सांगतं त्या त्या गोष्टी त्याच्या ठिकाणी आहेत का? त्याला बोलता येतात का? ते दाखले देता येतात का? आणि दयाळू. दयाळू म्हणजे कसा? कोणत्याही प्रकारचा त्याच्या ठिकाणी भेद नसावा. उच्च नीच, कमी जास्त, हा आधीचा आहे, हा नंतरचा आहे, नाही का? हा 4 वर्षापूर्वीचा आहे, हा आता 4 दिवसापूर्वी झाला, याच्यासमोर काय वाकू? आमचे दादा तर सगळ्यांपुढे वागतात. आम्ही तरी कधी ते वरच्यावरच नमस्कार करतो, कधी कधी डोक्यानं हात लावून नमस्कार. दादा एकदम नतमस्तक होणार. हे सगळ्यांचं नाही ना, रक्तात असायला हवं. यस्य चित्तम द्रवीभूतम कृपया सर्व भूतेषु तस्य ज्ञानेन मोक्षेन किम जटा भस्म लेपनेन. एवढी नम्रता येण्यासाठी हे करायला पाहिजे का हो? खूप ज्ञान व्हायला पाहिजे, जटा वाढवायला पाहिजे, राग अंगाला भासवायला पाहिजे का? अहो यांच्या तर बिलकुल नाहीये. ही नम्रताच नाही यांच्या ठिकाणी. म्हणजे हे गुण ज्याच्या ठिकाणी असतील त्याला संत म्हणाले. बाकी संत नाही असं म्हणता येणार नाही, पण त्याच्या ठिकाणी तो ताठा आहे. या ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर नेमकं काय व्हायला पाहिजे सांगितलं. देहाभिमान गलिते ज्ञानेन परमात्मनः यत्र यत्र मनो याती तत्र तत्र समाधय. तो अशा स्थितीला पाहिजे जेव्हा त्याला हे मिळालं काय? मिळण्याआधी त्याची स्थिती. जयहरी सोबत मी बऱ्याचदा असतो, त्याचा हा लाभ आहे. आम्ही पाहिलेले त्या अवस्था लोकांच्या, त्यांच्या घरी गेलेलो आहे. हे मिळण्याआधीच त्याची स्थिती झालेली तशी. म्हणजे तो पूर्णपणे ती ओढ त्याला लागलेली आहे. ती ओढ लागलेली आहे आणि त्या ओढीपोटी ह्या गोष्टी ठरतात. चित्त तुमचं जे आहे ना ते असं द्रवित झालं पाहिजे. कशासाठी? समोरच्याची एखाद्याची स्थिती असेल, त्याला जर काही त्रास झालाय तर तुम्हाला झाला पाहिजे. तुम्हाला त्याचं दुःख तुम्हाला म्हणजे त्याची जाण असायला हवी. तुमच्या मनात त्याच्याविषयी प्रेम असलं पाहिजे. आणि ज्ञान, अहो तुम्हाला ज्ञान झालेलं आहे पण तुमच्या ठिकाणी जर प्रेम नसेल तर काहीच फायदा नाहीये. ते प्रेम काय करतं? तो भगवंतापर्यंत नेतं आणि बाकीच्या गोष्टी तुम्हाला तिथल्या तिथेच ठेवतात. का? कारण की आम्हाला त्याचा अभिमान आहे, अहंकार आहे. अहंकार काय झाला पाहिजे? लोपला पाहिजे. अहंकार धरी सोहमपण तरीच चित्ती प्रगटे चैतन्य घन मन होय उन्मन बुद्धीचा निश्चय परब्रह्म. हे एवढं नाही झालं तर तुम्ही आम्ही घेतलेला परमार्थ आहे फक्त करतोय म्हणजे दिसायला आणि स्वतःच्या मनाला समाधान वाटवण्यासाठी. पण पुढची स्थिती ही लाभणं गरजेचं आहे. एक स्टेप बाय स्टेप असते, त्यात पुढे पुढे गेलं पाहिजे. मध्येच थांबून जमणार नाही. आणि मी कोणीतरी आहे असं कधीच वाटता कामा नये. मी कोण आहे? फक्त एकच आहे, वासुदेव तत्वता. कोळो येईल विचार येता. बाकीचे मी म्हणेल की मी प्रवचनकार आहे, मी कीर्तनकार आहे, तर जमणार नाही. खोटं नाही सांगत. मला अहंकार झाला, मला काहीतरी येतं, मी प्रवचन करतो आणि मी कीर्तन करतो. अहो काही सुचणार नाही, काही बोलता येणार नाही. किंवा जरी बोलता आलं तरी ते तो फक्त लौकिक झाला. भगवंत ज्याच्याने खुश होतो, संत ज्याच्याने खुश होतात, प्रसन्न होतात, अशी काहीतरी तुमची कृती असायला हवी. नुसता देह दिलाय, नाचतोय, हरिपाठात नाचतोय, कीर्तन प्रवचन करतोय, सगळं करतोय, पण देहाभिमान गळून पडला पाहिजे. देहाभिमान गळून पडणं गरजेचं आहे. त्यातल्या त्यात आपण बघतो आपल्याकडे, अच्छा वेळ झाली का? बा हरकत नाही, हे असंच होतं. थोडक्यात काय, 2 मिनिट. थोडक्यात काय तर आपल्याला या देहाचं या देहाची इति कर्तव्यता आहे ती लक्षात घेतलीच पाहिजे. नेमकं काय करायचंय तर तरीच जन्मा यावे दास विठ्ठलाचे व्हावे, नाही तरी काय थोडी
श्वान सुकुरे बापुडी, कुत्र आणि डुकर ही सुद्धा आपल्या प्रपंच थाटतात, त्यांना ही मुलं बाळ होतात नाही का. तर मग त्यांच्यात आणि आपल्यात काहीतरी फरक आहे. मनुष्य देहाला एक विशेष महत्व असं प्राप्त केलेलं आहे, दिलेलं आहे. आणि म्हणून ही भक्ती केली पाहिजे, या भगवंतापर्यंत पोहोचता आलं पाहिजे. जर नाही गेलो तर तुम्ही काहीच फायदा नाही. जसं पावसाचं पाणी आहे, पावसाचं पाणी आलं कुठून तर समुद्रातून. समुद्राचं बाष्पीभवन, पाण्याचं बाष्पीभवन झालं, ते पुन्हा वरती ढग बनले, त्याचे पुन्हा ढग वितळले, पावसाच्या रूपाने आले आणि पुन्हा ते समुद्राला मिळाले. माणसाचं सुद्धा तसंच आहे. आलासी कोठून या जाशील कवनेर ठाय, हे घरदार तुझे नाही अवघी लटकीच माया. तो आलाय भगवंताकडून आणि भगवंताकडेच त्याला जायचं आहे. आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम, सर्व देव नमस्कार हा कृष्णम प्रति गच्छति. परंतु होता काय, सगळंच पाणी समुद्राला मिळत नाही पावसाचं. खास खळग्यामध्ये, गटारामध्ये, डबक्यामध्ये कुठंतरी येतं आणि सडतं आणि काही पाणी पोचतं. मनुष्य देहाचं सुद्धा तसंच आहे. सगळ्यांना सांगितलं गेलंय, पण सगळेच हे करतात का? नाही करत. केलं पाहिजे ना. डुक्कर किंवा कुत्रा वगैरे आपल्याला पुढच्या जन्मात व्हायचं नाही. याच देही घडे देवाचे भजन, इतर योनीचा ठाई हा विचाराची नाही. पशु काय जाणे पाप आणि पुण्य, त्याचं उत्तम मध्य भोग भोगती. पशु योनीतून आपण आलो, आता नरदेह मिळालेला आहे. आता पुन्हा पशु जन्मात जायचंय का? नाही जायचंय. आणि म्हणून एकच विनंती करतो, इथे जरी आहेत सगळ्यांचं जरी झालेलं असलं अनुग्रह प्रबोध सगळं काही जरी, पण तरी त्यात कोणतरी एखादा नवीन आलेला असेल आणि त्यांना माझी नम्र विनंती आहे, हे करून घ्या. आणि आता जर नाही केलं तर मग पुढे काय होईल सांगितलंय? हा, पिंगळा महाद्वारी बोल बोली तो पिंगळा महाद्वारी. हे जरी नाही केलं तर दुसरा येईल. आता माझं तुम्ही नाही ऐकलं ना, दुसरा पण येऊन हेच सांगणार आहे. आणि त्याचंही तुम्ही नाही ऐकलं ना, तर तुमचा जन्म फुकट जाणार आहे. हा, काळ बांधून येईल. नाही ते म्हणतील तू आम्हाला काळ बांधून येणार, तुम्हाला देव येणार का घ्यायला? खरंच देव येणार आहे. काळच येईल, पण काळ देवाच्या रूपात येणार आम्हाला घ्यायला. आम्हाला मांजर येणार आहे घ्यायला. निर्वाण गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडो निधी. विषय तो का, तर विषय त्यांचा झाला नारायण. चेतन महाराज सांगतायत की आपल्याला घ्यायला विमान येणार आहे. बरोबर? हा, विमान येणार आहे. मी असं म्हटलो की मांजर आणि तो माकडाचा दृष्टांत, आम्हाला ते सांभाळून घेणार आहे. आम्हाला ते सांभाळून घेणार आहे, कारण आम्ही तेवढे हकदार आहे, त्याचे वारस आहेत. म्हणून आम्हाला तो काही झालं तरी सांभाळून घेणार आहे. पण तुमच्या ठिकाणी काय, त्याच्याला अजिबात नो एक्सक्यूज. तुम्हाला उचल म्हणजे डायरेक्ट. मांजर कसं उचलते, स्वतःच्या लेकराला सांभाळून उचलते आणि त्याला उचलते तर दात लावूनच उचलते, फडशा पाळीतच उचलते. अशी गत कोणाची होता कामा नये. आम्ही त्याच्यातून सुटलो, तुम्ही सुद्धा सुटायचं आहे, एवढं सांगणं आहे. तुमचे 5-10 मिनिटं काही जास्त घेतले असेल त्याबद्दल क्षमस्व. आणि झालेली सेवा तुम्हाला साधू संतांच्या सिपावा, रामबाबा, नारायणबा, रोहिदाबा, नानाबा, शरदबाबा, समस्त आपले साधू संतांच्या चरणी ठेवून इथे सेवेला पूर्णविराम करतो. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. महावीर ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय.